तुमच्या मुलींची नावं काय आहेत? निधी आणि नभा. निधी आणि नभा. नभा. फारच छान. श्रुतिकाजी, चला आता आपण पदार्थांकडे जाऊया. हो. हा पदार्थ तुम्हाला कोणी शिकवलाय? हा माझ्या सासूबाईंनी शिकवलाय. अर्थात हा शिकवला असं नाहीये. माझ्या बाळणपणामध्ये म्हणजे जेव्हा जुळ्या मुली झाल्या त्यावेळेस मला गोड काही आवडत नाही खायला, विशेष म्हणजे. त्यामुळे बाळणपणाचे जे डिंकाचे लाडू वगैरे, खिरी बिरी, हा हे प्रकार काही मला आवडत नसत. मग आता रोज उठून मला नाश्त्याला काय द्यायचं, तर मग आमच्या सासूबाई ही हारोळी करून द्यायच्या. हरोळी? हारोळी, लसणाच्या भुरक्यातली हारोळी. हरोळी? हारोळी. लांबच्या माणसाला देतात ती आरोळी. आणि यांच्या सासूबाईंना शिकवली ती हरोळी. फारच छान. आणि याला नाशिक साईडला गाकर असं सुद्धा म्हणतात. गाकर. हा पदार्थ मला वाटतं चायांनी जर करून दिला, अतिशय सोपा, पौष्टिक, तर मुलं आवडीने जरूर खातील. वा, हे सांगताना मध्येच तुमच्यातली शिक्षिका डोकावली थोडीशी, हो की नाही? फारच छान. हरोळीसाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. श्रुतिका मॅडम, हरोळीचं साहित्य आम्हाला सांगा. दूध, कणिक, रवा, त्यानंतर खोबरं, तूप, डाळवं, शेंगदाणे, तीळ, लाल सुक्या मिरच्या, लसूण, थोडीशी साखर, चवीपुरतं मीठ, बडीशेप, जिरे, खसखस आणि ओवा. जरा खमंगवालाच पदार्थ दिसतोय. खमंग, खुसखुशीत, पण पौष्टिक. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही हे बाळंतपणात खायचं. हो, पण मग जेव्हा बाळणपणात मी खायचे त्यावेळेस लसूण आणि मिरचीचं प्रमाण अगदी कमी मी असायचं. हेच विचारणार होतो, कारण बाकीचे पौष्टिक इन्ग्रेडियंट तसेच असायचे. लसूण मिरची आमच्या सासूबाई अवॉइड करायच्या, पण आता आपण टेस्ट साठी खाऊ शकतो, वाढवू शकतो, घालू शकतो, कारण तेव्हा उग्र खाऊ नये असं म्हणतात. तर त्याच्यामुळे चला, पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि पारंपरिक आहे. काय करूया पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया हरोळीसाठीची. त्यासाठी आपल्याला एक बाउल लागेल. आता आपण सगळ्यात आधी कणिक घेऊया हरोळीसाठी. त्यानंतर थोडासा जाड रवा घ्यायचा. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ, थोडीशी बडीशेप. हे सगळं थोडंसं चवीपुरतंच टाकायचंय. याला काही सढळ हात आपला घ्यायचा नाही, स्वादापुरतं. बडीशेप नंतर आपण जिरे घातले. आता खसखस भाजून घेतली वाटतं. हो, खसखस. त्यानंतर थोडासा ओवा. हे सगळं असं थोडंसंच टाकायचं. तीळ मात्र तुम्ही भरपूर टाकू शकता, तिळाची आवड तुमच्यावर आहे. साधारण चमचाभर तीळ. आता आपल्याला हरोळीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी दूधच वापरते, कारण पौष्टिकता वाढते. पण पाण्यातही मळलं तरी चालतं. ठीक आहे, आपण दुधात मळूया. आता हे आपलं मळून झालेलं पीठ आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. जरा त्याला विश्रांती देऊया. बाजूला ठेवतो. तोपर्यंत काय करायचं? आता आपण भुरका करून घेऊया हरोळीसाठीचा. त्याच्यासाठी आपण एक पॅन घेऊया. थोडंसं तेल टाका. बस थोडंसं आणि थोडंसं. आता आपल्याला हे एक साहित्य भाजून घ्यायचंय तेलावरती खरपूस होईपर्यंत. आधी काय भाजूया? आधी शेंगदाणे भाजूया. पाककला ही देखील फार पेशन्स ठेवूनच करावी लागते. हो, खरंय. तुम्हाला टीचिंग प्रोफेशन मध्ये येऊन किती वर्ष झाली? आता मी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेत आता मला 9 वर्ष झाले, पण तसे टीचिंग प्रोफेशन मध्ये येऊन मला 17 वर्ष झाले. तुमच्या घरामध्ये कुणी आधी होतं का टीचर? हो, माझ्या चुलत सासूबाई आहेत शिक्षिका, म्हणजे त्या मुख्याध्यापिका होत्या. त्यानंतर माझे सासरे, चुलत सासरे, ते प्रोफेसर होते. माझे मिस्टर सुद्धा एज्युकेशन मध्येच काम करतात. त्यामुळे माझ्या सासूबाई देखील लहान गटाच्या शिक्षिका होत्या. म्हणजे त्यामुळे आमच्या घरामध्ये वारसा आहेच शिक्षणाचा. आपले शेंगदाणे भाजून झालेत. आता आपल्याला खोबरं भाजायचंय, पण तेल टाकायची आवश्यकता नाहीये, कारण पुरेसा तेलकटपणा पॅनला आहे. तर खोबरं भाजून घेऊया. खोबरं पण तांबूस रंगावरतीच भाजून घ्यायचंय. करपवू नाही द्यायचं. तुम्हाला एक आठवण सांगू का माझी, श्रुतिका मॅडम? मी नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेलो होतो. आधी काय भाजूया सांगा? आता आपण थोडेसे तीळ भाजून घेऊया. नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत गेलो होतो आणि 1.5 महिन्याचा दौरा असल्यामुळे थोडंसं मी
तिकडचं तेच तेच खाऊन, अर्थात मराठी लोक आपल्याला छान खायला घालतातच, पण एक थोडासा एका पॉइंटला वैताग येतो. हो. तुम्हाला खोटं वाटेल, नाटकाच्या थिएटरला जाताना मला MH15 नावाचं एक हॉटेल दिसलं. बर. हे मी अमेरिकेत कुठल्या, मला तर शहराचं नाव आठवत नाही, क्लिव्हलंड होतं का सिएटल. तिळही झालेत भाजून आपले. मी ते हॉटेल पाहिल्यानंतर आयोजकांना म्हणलं आपण इथे जाऊया का. आम्ही MH15 नावाच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे मला अस्सल मराठमोळ्या लोकांनी अस्सल मराठमोळा बेत खाऊ घातला. इतकं ते नाशिककरांचं नाशिकवरचं प्रेम, अर्थात कुठल्याही माणसाचं आपल्या गावावरचं प्रेम असतं. आणि नाशिक म्हणल्यावर नाशिक मिसळ आपोआप येतेच, आहेच की. नाशिकची मिसळ म्हणजे इथे थोडासा वाद आहे. पुणेकर म्हणतात त्यांची फेमस, नाशिकवाले म्हणतात आमची भारी, कोल्हापूरकर म्हणतात आमची लई नादर. प्रत्येकाची चव वेगळी, स्वभावानुसार आमच्या प्रत्येकाची. परभणीवाल्यांचं फार चांगलं आहे. आम्ही सगळ्यांची खातून कुणालाच चांगलं म्हणत नाही. चांगलं म्हणतो. आता तेल टाकावं लागेल. आता काय तेल घालायचंय? थोडस तेल घालूया आता. लसूण आणि लाल मिरची आपण थोडीशी भाजून घेऊ. बस 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 बस. आता आपण हे सगळे जे जिन्नस आहेत मसाल्याचे, ओवा, त्यानंतर लसूण, लाल मिरची, जिरं, त्यानंतर खसखस, हे सगळं एकत्रच भाजणार आहोत तेलावर. आणि आता हे जे भाजलेलं मिश्रण आहे ते आपण परत याच्यात एकत्र टाकणार आहोत. खूपच छान. आणि एक सारखं करून घेणार आहोत. कढईचा गॅस आता बंद करायचा आहे आपल्याला. म्हणजे करू का मी? हो. अच्छा, बंद करा. आता आपलं हे भाजून झालेलं आहे. वाह. आणि काढू प्लेट मध्ये? हो, काढा की. आता हे सगळं थोडंसं गार होऊ द्यायचं आपल्याला, थंड होऊ द्यायचं. आणि मग याची आपल्याला मिक्सर वरती ओबडधोबड अशी जाडसर भरड करायची आहे. छान. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ आणि साखर घालायची आहे. साखर कशाला? साखर चवीला. बरं, ठीक. कसं असतं, सगळं तिखट असल्यानंतर थोडीशी गोड काहीतरी चव हवी असते आपल्याला. आता या भुरक्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडीशी चवीपुरती साखर, अगदी थोडीशी चिमूटभर बस. आणि हे आता आपल्याला मिक्सरवरती भरड करायची आहे. फार छान. चला, तुमच्याकडे मदतीला घरी कोण असतं स्वयंपाक करताना? मुली मदत करतात, आता मोठ्या झाल्यात, त्यामुळे विचारतात आई काय तुला चिरून देऊ का, मदत करू का. आमच्याकडे सुद्धा एक आचारी बुवा मला मदतीला आहेत. ते तिकडे लांब असतात, त्यांना विनंती करावी लागते तेव्हा ते येतात. जरा हात जोडा. आचारी बुवा प्लीज या. देतो. हो, घ्या. श्रुतिका मॅडम, तुम्ही शिक्षिका आहात, सगळं पाठांतर तुमचं झालेलं असतं, सिलेबस माहिती असतो, पण कधी कधी तुम्ही ब्लँक होत असाल ना की आता आज काय शिकवावं, असं कधी होतं? असं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रॉक्झी पिरियड लागतात, ऑफ तास असतो, म्हणजे प्रॉक्झी पिरियड. अच्छा. त्यावेळेस आपण ज्या वर्गाला शिकवत नसतो, मग त्यावेळेस काय शिकवायचं मुलांना हा प्रश्न पडतो.